प्रभाग क्रमांक 146 मध्ये भोलेश्वर शिव मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर लोकार्पण सोहळा संपन्न। चेंबूर येथील प्रभाग क्रमांक 146 मध्ये आमदार तुकाराम काते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका समृद्धी गणेश काते यांच्या प्रयत्नातून ओम गणेशनगर येथील भोलेश्वर शिव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात आले। त्यानिमित्ताने मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले। या कार्यक्रमाला शिवसेनेचे विभाग प्रमुख अविनाश राणे, महिला विभाग प्रमुख सुनीताताई वैती, कार्यकर्ते सचिन राक्षे तसेच महिला व पुरुष उपशाखा प्रमुख आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भोलेश्वर शिव मंदिरचं आज उद्घाटन झालेलं आहे। माननीय या विभागाच्या नगरसेविका सौ समृद्धी गणेश काते यांच्या प्रयत्नाने हा मंदिर उभारलेला आहे। आमचे जुने कार्यकर्ते आमचे भोईर साहेब भोईर आमचे खूप जुने कार्यकर्ते आहेत। त्यांनी सांगितल्यानंतर हा मंदिर त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे। आमच्या अविनाश राणेजी, आमच्या सुनीता वैती ह्या इथं उपस्थित आहेत। हर वर्षी या मंदिराचं मोठं थाटामाटाने शिवरात्र होते। आज अतिशय चांगलं केलंय। मी समृद्धी गणेश कातेंना खूप खूप धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगला सुंदर असं मंदिर बनवलंय आणि भोईर साहेबांना पण धन्यवाद देतो की आपण तिच्याकडनं करून घेतलं, हे सर्वात महत्वाचं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ते आहे ते आपले हिंदूंचे देव 33 कोटी देव आहेत, ते सर्व देव इकडे आलेले आहेत आणि त्या देवांचं दर्शन आपण सर्वांनी घेऊ शकतो। आपण एक निमित्त असतो कुठल्याही गोष्टी करण्यासाठी। इकडचे स्थानिक जे आहेत भोईर काकांनी माझ्या कडून हे काम करून घेतलं। मला फक्त 2दा-3दा बोलले होते ते की समृद्धी आपलं हे ना थोडं लिकेज आहे, त्याचं काहीतरी करावं लागेल। तर मी पण ना शब्द दिला होता इलेक्शन मध्ये की नक्कीच आपण निवडून आल्यावरती आपण या मंदिराचं काम करूया। आणि म्हणतो ना की देवानी मला ते भाग्य दिलं, मी निवडून आले आणि माझ्या हातून हे कार्य झाले। तर मी खूप स्वतःला सौभाग्य समजेन माझं की माझ्या हातून हे कार्य झालेलं आहे। हो, नक्की सगळ्यांनाच जे 146 मध्ये राहणारे लोकांना आणि तुमच्या माध्यमातून जेवढी लोक बघतायत त्यांना सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजच्या या पावन दिवशी हा लोकार्पण झालेला आहे। तर नक्कीच आणि आपणही आतमध्ये बघितलं की 33 कोटी देवांचे प्रतीक म्हणून हे मंदिर झालेलं आहे। तर नक्कीच जेवढे पण भाविक आहेत त्यांनी ते येऊन या मंदिरात येऊन आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करावा। भोलेश्वर शिव मंदिर आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे। या विभागातील कार्यक्षम नगरसेविका समृद्धी गणेश काते यांच्या प्रयत्नाने हा अतिशय सुंदर मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी झालेला आहे। या उद्घाटन प्रसंगी या विभागातील पूर्वीचे आमदार, आताचे चेंबूरचे आमदार, विभाग प्रमुख आदरणीय तुकाराम काते साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। माझ्याबरोबर आमच्या सुनीताताई वैती आहेत, सचिन राक्षे, स्थानिक शाखा प्रमुख दळवी या ठिकाणी आहेत। आणि सर्व भाग हा स्लम आहे आणि प्रत्येकाला सकाळी उठल्यानंतर देवदर्शनासाठी आपल्याला लागतं, त्याशिवाय आपण पुढच्या कुठल्या कामाला निघत नाही। तर या ठिकाणी आठवड्यातले सर्व जे दिवस आहेत त्या सर्व दिवसाप्रमाणे आपण जसं मानतो, शंभू महादेवाला सोमवारी भेटायचं आहे, मंगळवारी देवीला भेटायचं आहे, नंतर शनिवारी परत शनिदेव आहेत, मारुती देव आहेत। तर आमचे भोईर साहेब जे आहेत ते जुने कार्यकर्ते आहेत या भागातले आणि अतिशय सुंदर काम त्यांनी करून घेतलेलं आहे आणि सर्व देवदेवतांची या ठिकाणी पूजा करून त्यांनी या ठिकाणचं वातावरण पूर्णपणे पवित्र करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी मला देखील उपस्थित राहण्याची योग आला, संधी मिळाली, त्याबद्दल मी समृद्धी काते यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। नक्कीच शिवसेनेच्या पठडीमध्ये तयार झालेले जे नगरसेवक आता काते साहेबच स्वतः या ठिकाणी आहेत आणि त्याप्रमाणे जसं काते साहेबांनी यापूर्वी नगरसेवक असताना घाटल्यामध्ये काम केलेलं आहे। आमचं तर 80% नाही, आम्ही 100% समाजसेवा करून त्या ठिकाणी मोठे झालेलो आम्ही कार्यकर्ते आहोत। त्यामुळे बाळासाहेबांची शिकवण जी आहे, आज गुरुपौर्णिमा देखील आहे। आमचे जे गुरु जे आहेत हे बाळासाहेबच आहेत आणि त्यांच्या तत्वाने चालणारी ही शिवसेना आहे आणि त्यामुळे आमच्या समृद्धीताई देखील तशाच पद्धतीने लोकाभिमुख कार्य करण्याचा त्यांचा प्रयत्न जो आहे, या एका आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा त्यांच्याबरोबर कामाचं उद्घाटन करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली। त्यामुळे
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. 80% समाजकारण करून आम्ही सर्व शिवसैनिक, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी काम करत आहोत आणि यापुढे देखील काम करत राहू. आज या ठिकाणी देवळाचं उद्घाटन केलं, ते पण गुरुपौर्णिमेला. त्यांनी तर खूपच छान काम केलं आज. आणि सगळे देव एका देवालामध्ये सगळे देव आहेत. आणि प्रत्येक दिवशी म्हणजे कुठे जायला नको यांना, म्हणजे बाहेर प्रत्येक म्हणजे आपले प्रत्येक देव आपला आहे, जे नाव घेऊ इथे उभे राहतील सगळे देव आपल्यासाठी. आणि ते छान काम करतात. नाही चुकीचं आहे ना. आम्ही तर असं ते बोलत नाही. मी तर कम से कम 1975 पासून शिवसेनेमध्ये आहे आणि तेव्हापासून काम करते बरं. आणि हे मॅडम लेटर दिला आणि निवडून आल्यानंतर पहिलाच भूमिपूजन इथलं केलं, मंदिराचं सुरू इथूनच केलंय. आणि त्यांचा आमदारकीचा रस्ता एकदम ओपन झाला नाही. ते आमदार म्हणजे स्थानिक आमदार आमच्याच मी राहायला पण त्यांच्या वार्डामध्येच आहे. ट्राय सिटी बिल्डिंग आहे ना, झुलन हॉटेल समोर, त्यांच्या वार्डामध्ये राहायला आहे.